चाहता हूँ। सिर्फ कल मैंने समर्थन दिया ऐसी बात नहीं है। पहले दिन से मैं, अभिजीत है, सोनम जी तो मेरे घर आए थे और इन बच्चों के साथ शिवसेना पहले दिन से है। कल मैं सबको मिलने के लिए आया था। अपना समर्थन दिया कल राहुल गांधी के साथ और कांग्रेस पार्टी के साथ जो कुछ हुआ आपने देखा, कैसे देख रहे हैं आप? कैसे इस लड़ाई को आगे लड़ेगी आपकी पार्टी और इंडिया गठबंधन में आप लोग इस लड़ाई को कैसे लड़ेंगे? पहले एक बात तो मैं स्पष्ट करना चाहता हूँ, सिर्फ कल मैंने समर्थन दिया ऐसी बात नहीं है। पहले दिन से मैं, अभिजीत है, सोनम जी तो मेरे घर आए थे और इन बच्चों के साथ शिवसेना पहले दिन से है। कल मैं सबको मिलने के लिए आया था और संजोग की बात है या पता नहीं क्यों कैसे, लेकिन कल ही राहुल जी ने भी आंदोलन किया। अगर हम देखें तो जिस बेरहमी के साथ सरकार इनके साथ पेश आ रही है या सुलूक कर रही है, ये कोई प्रजातंत्र का लक्षण नहीं है। ये तो अब बहुत सारे लोग कहने लगे कि इनसे तो अंग्रेज अच्छे थे। ऐसी बात क्यों करने लगे लोग? तो इसका मतलब ये है कि आज जो भी सत्ता में है, शायद उनके दिमाग में हवा चली गई है और वो हवा निकालने के लिए जनता को वक्त नहीं लगता है। आपका कार्यक्रम क्या होगा? आप दिल्ली में हैं, राहुल गांधी से भी मिलेंगे, कांग्रेस? अभी तो आना मिलना वो तो बात अलग है। मैं आया था अभिजीत और सारे बच्चों को मिलने के लिए, वो तो मैं कल मिला हूँ। अब देखेंगे आगे कैसे करना है। आपके माध्यम से अभी मैं पूरे देश के लिए बात कर रहा हूँ, ऐसे समझ लो। सर, अब आपकी मांग, जो प्रोटेस्ट आपने कल देखा, मिलने का, अब आप लोग की मांग क्या है? ऐसे आइए ना। अब आप लोग की सर मांग क्या है? संसद का सत्र भी चल रहा है, आपने देखो, एक सिंपल बात है कि अगर कोई भी आंदोलन करता है तो सरकार का कर्तव्य बनता है कि उनके साथ जाकर बात करे, उनकी वो क्या कहना चाहते हैं। अगर उनकी कुछ गलतफहमी होगी तो गलतफहमी दूर करना सरकार का कर्तव्य होता है, और इस सरकार ने वो नहीं किया। अगर पहले दिन इनके साथ बात करते तो बात यहाँ तक नहीं बढ़ती। सोनम जी आए थे, अभिजीत आया था, पहले भी आए थे, ऐसे नहीं कि वो कल पहला दिन था। पहले भी आए थे, 1 महीना हो गया शायद, उस वक्त भी यहाँ आए थे। अगर उसी वक्त सरकार की ओर से इनके साथ कोई बात कर लेता तो आज तक ये मामला सुलझ जाता। लेकिन साथ ही मैं, जैसे हमने एक प्रदर्शन किया था मुंबई में, और भी करेंगे हम। उस वक्त मैंने याद दिलाई थी 2 चीजों की, 2 घटनाएं। इंदिरा जी की एक घटना थी और दूसरी अन्ना हजारे। दोनों अनशन से जुड़ी हुई बात है। इंदिरा जी के समय पर सोनम जी के पिताजी जब अनशन पर बैठे थे लद्दाख में, तो इंदिरा जी, पता नहीं उस वक्त वो प्रधानमंत्री थी या नहीं थी, लेकिन स्वयं जाकर उनसे उन्होंने बातचीत की थी। दूसरी बात, अन्ना हजारे, पूरे देश में ऐसे माहौल था कि क्या होगा क्या नहीं होगा, लेकिन उस वक्त भी कांग्रेस की सरकार थी और मनमोहन जी प्रधानमंत्री थे। हमारे विलासराव जी देशमुख जो महाराष्ट्र से यहाँ थे, मंत्री थे या केंद्रीय मंत्री थे, उनको भेजा गया था उनके साथ बातचीत करने के लिए। तो बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है। अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं। अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने, तो ये प्रजातंत्र नहीं है। एक पहले आप हमारे आघाड़ी के जैसे बर्ताव मत करो, आपस में पहले एक अरे सिर्फ उनको ही नहीं, कल मैंने देखा कि बहुत सारे लड़कियां, मतलब बच्ची है, 9-10 साल की है, कुछ महिलाएं हैं, जिस तरीके से उनके साथ बर्ताव किया गया, ये हिंदू संस्कृति का, मैं नहीं मानता कि ये हिंदू संस्कृति में इसको मान्यता है कि महिलाओं के साथ ऐसा व्यवहार करे। तो फिर रावण और आप में फर्क क्या है? इस्तीफे को लेकर आप लोग भी डटे हुए हैं। अगर बच्चे इस्तीफा मांग रहे हैं तो क्या उसमें गलत क्या है? उनका भविष्य का मामला है ना, एक व्यक्ति या पूरा देश का भविष्य, इसमें आपको चुनना है। सर, काल तुम्ही आंदोलनस्थळाला भेट दिली, फ्लॅशलाइट्स लावून तुमचं तरुणांनी जोरदार स्वागत केलं, तुमची प्रतिक्रिया पहिल्यांदा?
मी पहिल्या दिवसापासून या सर्वांच्या मागे समर्थन देण्यासाठी आहे आणि उगाच काय काय मी करतोय काय हे सांगण्याची मला काही हौस नाहीये. परंतु तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे. भाग्यविधाते ज्याला म्हणतो आपण, त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच जर का तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोक का ऐकणार नाही. आणि ज्या वेळेला अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्वत्सना करता तेव्हा तर मला असं वाटतं हे सहनशीलतेच्या पलीकडे आहे. आणि या मुलांना कोणीतरी एक आधार देण्याची गरज आहे. आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील. पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही वाटणार. उद्याच्या मुंबई आणि आंदोलनात आणि आणि मला असं वाटतं की सरकारचं लोकशाही आपण मानतो जगातली एक सगळ्यात मोठ्या लोकशाहीपैकी आपली लोकशाही असं आपण जर मानत असू आणि जर ती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलण्यामध्ये कमीपणा कसला वाटतोय. पहिल्याच दिवशी म्हणजे असं नाहीये की काल पहिला दिवस होता, हे तर काल म्हणजे हा दुसऱ्या टप्प्याचा 20वा-25वा दिवस असेल. सोनम वांगचुकजींच्या उपोषणाचाच 20वा-25वा दिवस आहे. त्याच्या आधीपासून आणि त्याच्याही आधी 10-15 दिवस आधी एकदा अभिजित आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती. त्याच वेळेला जर का यांच्याबरोबर चर्चा केली गेली असती तर मला असं वाटतं की हा विषय सुटला असता. राज्यातील शेतकरी नेते आहेत ते म्हणतात की देशभरात हे आंदोलन सुरू आहे, हे एक विचारधारा ही दहशतवादी विचारधारा. अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही. शेतमालाला जरूर किंमत द्या पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत द्या. फडणवीस असं म्हणतात की फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व त्यांचा फेसलेस म्हणजे तो पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरता आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना. अराजकता मानवण्याचा पण या मागे प्रयत्न केला जातो. कारण असं आता मला पण वाटायला लागलंय कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का. आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना. सरकार राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाहीये. सरकार जे आहे यांचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही. एवढं होऊन सुद्धा तुमचे सगळे खासदार पहिल्या दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. डेडलॉक कसं त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्ही चर्चा करा. जर मी माझ्या रविवारच्या त्या मुंबईत जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक गोष्ट म्हणजे काय राजाराणीची गोष्ट नाही, घटना सांगितली होती की कालच्या मे महिन्यात RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं हुजबळांकडनं की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो. म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा पण जे तुमच्या दारात आलेले आहेत तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. त्या मुलींवरती अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे. काल तरी ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले. ही कोणती हिंदू संस्कृती आहे. ही हिंदू संस्कृती बसत नाही. ही रावण संस्कृती झाली. केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही चर्चेसाठी तयार आहे, मात्र धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेणार नाही. ही मस्ती झाली आणि ह्या मस्तीच्या विरोधातच सगळं आता देश पेटलेला आहे. ही राष्ट्रभावना आहे आता. मग उद्या प्रकाश आंबेडकरांनी मुंबई बंदची हाक दिली, शिवसेनेचा पाठिंबा आहे का? मला काल येताना आल्यानंतर इकडे कळलं. मला असं वाटतं आता लोकांना रस्त्यावरती यायचंय, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचंय. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापासून कोणी अडवू नये. काल सुद्धा तुम्ही बघितलं म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं त्या डोक्यात खांद्यावर घेतली अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे. आता त्यांनी येऊ द्या. कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही. हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय. तो पहिला येऊ द्या बाहेर. दिल्लीमध्ये युवकांवरती लाठीचार्ज करण्यात आला. आता उद्या महाराष्ट्र बंद आहे. महाराष्ट्रात देखील अशा घटना होतील अशा महाराष्ट्रामध्ये आता काल तुम्ही एक पाहिलं असाल की मी इथे निघण्याच्या वेळेलाच आदित्यने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आम्ही युवा सेनेकडनं एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. आता एका मुलीचा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला
तिने सांगितलं की जवळपास 300 पेक्षाही जास्त आंदोलकांवरती मुंबईमध्ये त्यांना डिटेन करून ठेवण्यात आलं, ज्यांना आम्ही बऱ्याचशा लोकांना युवा सेनेनी सोडवलं. त्यांचे नाव पत्ते घेतले गेले आणि अर्ध्या रात्री त्यांना डिजिटल नोटीस पाठवले. आता डिजिटल अरेस्ट जर का ही इलिगल असेल तर डिजिटल नोटीस पण इलिगल मानली पाहिजे. आणि डिजिटल नोटीस त्यांना काय पाठवताय तुम्ही, ज्याच्यामुळे हा विषय पेटलेला आहे तो विषय सोडवा ना तुम्ही. म्हणजे या देशामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा नाही, आवाज उठवला तर ते तुम्हाला चेपून काढणार. ही लोकशाही देश मानणार नाही. तुम्ही दिल्ली दौऱ्यावर आहात, आता काही वेळात केजरीवाल तुम्हाला भेटणार आहेत. काल जेव्हा राहुल गांधींचं आंदोलन झालं त्यानंतर केजरीवालांनी आरोप केला की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन दाबण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलं. बघू ना, मला ते काय बोलते ते कळू द्या. आणि मला असं वाटतं की आता सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. पण एकीच दिसत नाही सर. आता बघू ना, मी तर सगळ्यांच्या सोबत आहे, मी मुलांच्या सोबत आहे. म्हणून मी काल जाऊन अभिजितला भेटलो आणि त्या मुलांना मी म्हंटल मी भाषण करायला नाही, मी तुम्हाला वंदन करायला आलेलो आहे. कारण जी एक असं वाटत होतं आम्ही राजकारणामध्ये लढतो, पण एक कोणासाठी लढतो, तर ते कोणासाठी लढतो ती मुलं माझ्या समोर होती. आणि ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आहे अजूनही आपल्या देशामध्ये तो एक मर्दपणा म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची जी चीड म्हणतो ती जिवंत आहे. देवेंद्र फडणवीस सर, देवेंद्र पार्टी का बयान आया, आम आदमी पार्टी का बयान आया है कल प्रोटेस्ट के बाद कि ये जुगलबंदी है कांग्रेस और बीजेपी की, क्योंकि बीजेपी से भी बैठा हुआ है प्रोटेस्ट के गवर्नमेंट वहाँ पे मिलने के लिए नहीं गई और यहाँ पे गवर्नमेंट उनको मना नहीं. जैसे मैंने कहा कि सरकार ने इन बच्चों के साथ बातचीत करनी चाहिए, वैसे विपक्ष ने भी आपस में बातचीत करनी चाहिए. तुम्ही दिल्लीत आहात, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. हो, शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. मुख्यमंत्री माझ्या शुभेच्छा आहेत आणि माझ्या शुभेच्छांमध्ये पाकिस्तानचा हात नाहीये. देवेंद्र फडणवीस की ओर अपना समर्थन दिया. कल राहुल गांधी के साथ और कांग्रेस पार्टी के साथ जो कुछ हुआ आपने देखा, कैसे देख रहे हैं आप? कैसे इस लड़ाई को आगे लड़ेगी आपकी पार्टी और इंडिया गठबंधन में आप लोग इस लड़ाई को कैसे लड़ेंगे? पहले एक बात तो मैं स्पष्ट करना चाहता हूं, सिर्फ कल मैंने समर्थन दिया ऐसी बात नहीं है. पहले दिन से मैं, अभिजीत है, सोनम जी तो मेरे घर आए थे और इन बच्चों के साथ शिवसेना पहले दिन से है. कल मैं सबको मिलने के लिए आया था और संजोग की बात है या पता नहीं क्यों कैसे, लेकिन कल ही राहुल जी ने भी आंदोलन किया. अगर हम देखें तो जिस बेरहमी के साथ सरकार इनके साथ पेश आ रही है या सुलूक कर रही है, ये कोई प्रजातंत्र का लक्षण नहीं है. ये तो अब बहुत सारे लोग कहने लगे कि इनसे तो अंग्रेज अच्छे थे. ऐसी बात क्यों करने लगे लोग? तो इसका मतलब ये है कि आज जो भी सत्ता में है शायद उनके दिमाग में हवा चली गई है और वो हवा निकालने के लिए जनता को वक्त नहीं लगता है. आपका कार्यक्रम क्या होगा? आप दिल्ली में हैं, राहुल गांधी से भी मिलेंगे, कांग्रेस अभी तो आना मिलना वो तो बात अलग है. मैं आया था अभिजीत और सारे बच्चों को मिलने के लिए, वो तो मैं कल मिला हूँ. अब देखेंगे आगे कैसे करना है. आपके माध्यम से अभी मैं पूरे देश के लिए बात कर रहा हूँ, ऐसे समझ लो. सर, अब आपकी मांग, जो प्रोटेस्ट आपने कल देखा मिलने का, अब आप लोग की मांग क्या है? ऐसे आइए ना. अब आप लोग की सर मांग क्या है? संसद का सत्र भी चल रहा है, आपने देखो एक सिंपल बात है कि अगर कोई भी आंदोलन करता है तो सरकार का कर्तव्य बनता है कि उनके साथ जाकर बात करे, उनकी वो क्या कहना चाहते हैं. अगर उनकी कुछ गलतफहमी होगी तो गलतफहमी दूर करना सरकार का कर्तव्य होता है और इस सरकार ने वो नहीं किया. अगर पहले दिन इनके साथ बात करते तो बात यहाँ तक नहीं बढ़ती. सोनम जी आए थे, अभिजीत आया था, पहले भी आए थे. ऐसे नहीं कि वो कल पहला दिन था, पहले भी आए थे. 1 महीना हो गया शायद, उस वक्त भी यहाँ आए थे. अगर उसी वक्त सरकार की ओर से इनके साथ कोई बात कर लेता तो आज तक ये मामला सुलझ जाता. लेकिन साथ ही मैं, जैसे हमने एक प्रदर्शन किया था मुंबई में और भी करेंगे हम, उस वक्त मैंने याद दिलाई थी 2 चीजों की, 2 घटनाएं. इंदिरा जी की एक घटना थी और दूसरी अन्ना हजारे. दोनों अनशन की बात, अनशन से जुड़ी हुई बात है. इंदिरा जी के समय पर सोनम जी के पिताजी जब अनशन पर बैठे थे लद्दाख में,
तो इंदिरा जी पता नहीं उस वक्त वो प्रधानमंत्री थी या नहीं थी, लेकिन स्वयं जाकर उनसे उन्होंने बातचीत की थी। दूसरी बात, अन्ना हजारे, पूरे देश में ऐसे माहौल था कि क्या होगा क्या नहीं होगा, लेकिन उस वक्त भी कांग्रेस की सरकार थी और मनमोहन जी प्रधानमंत्री थे। हमारे विलासराव जी देशमुख महाराष्ट्र से यहाँ थे, मंत्री थे या केंद्रीय मंत्री थे, उनको भेजा गया था उनके साथ बातचीत करने के लिए। तो बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है। अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं। अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने, तो ये प्रजातंत्र नहीं है। हम ऐसे इस्तीफा मांग रहे थे। एक पहले आप हमारे आघाड़ी के जैसे बातों मत करो, आपस में पहले एक मिनट। मैं ये पूछ रहा था कि जिस तरह से मैन हैंडल किया गया नेता विपक्ष राहुल गांधी को मल्लिकार्जुन खड़गे को, अरे सिर्फ उनको ही नहीं, कल मैंने देखा कि बहुत सारे लड़कियां, मतलब बच्ची है 9-10 साल की है, कुछ महिलाएं हैं, जिस तरीके से उनके साथ बर्ताव किया गया, ये हिंदू संस्कृति का, मैं नहीं मानता कि ये हिंदू संस्कृति में इसको मान्यता है कि महिलाओं के साथ ऐसा व्यवहार करे। तो फिर रावण और आप में फर्क क्या है? इस्तीफे को लेकर आप लोग भी डटे हुए हैं। अगर बच्चे इस्तीफा मांग रहे हैं तो क्या उसमें गलत क्या है? उनका भविष्य का मामला है ना, एक व्यक्ति या पूरा देश का भविष्य, इसमें आपको चुनना है। सर, काल तुम्ही आंदोलनस्थळाला भेट दिली, फ्लॅशलाईट्स लावून तुमचं तरुणांनी जोरदार स्वागत केलं, तुमची प्रतिक्रिया पहिल्यांदा? मी पहिल्या दिवसापासून या सर्वांच्या मागे समर्थन देण्यासाठी आहे आणि उगाच काय मी करतोय काय हे सांगण्याची मला काही हौस नाहीये, परंतु तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे, भाग्यविधाते ज्याला म्हणतो आपण, त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच जर का तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोक का ऐकणार नाही। आणि ज्या वेळेला अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्वत्सना करता, तेव्हा तर मला असं वाटतं हे सहनशीलतेच्या पलीकडे। आणि या मुलांना कोणीतरी एक आधार देण्याची गरज आहे। आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील, पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही वाटणार। आणि मला असं वाटतं की सरकारचं, लोकशाही आपण मानतो, जगातली एक सगळ्यात मोठ्या लोकशाहीपैकी आपली लोकशाही असं आपण जर मानत असू आणि जर ती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलण्यामध्ये कमीपणा कसला वाटतोय? पहिल्याच दिवशी, म्हणजे असं नाहीये की काल पहिला दिवस होता, हे तर काल म्हणजे हा दुसऱ्या टप्प्याचा 20वा-25वा दिवस असेल। सोनम वांगचुकजींच्या उपोषणाचाच 20वा-25वा दिवस आहे, त्याच्या आधीपासून। आणि त्याच्याही आधी 10-15 दिवस आधी एकदा अभिजित आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती। त्याच वेळेला जर का यांच्याबरोबर चर्चा केली गेली असती तर मला असं वाटतं की हा विषय सुटला असता। राज्यातील शेतकरी नेते आहेत ते म्हणतात की देशभरात हे आंदोलन सुरू आहे, हे एक विचारधारा आहे, दहशतवादी विचारधारा। अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही। शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत द्या। फडणवीस असं म्हणतात की फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व, त्यांचा फेसलेस म्हणजे तो पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्या पुरतं आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना। अराजकता मानवण्याचा पण यामागे प्रयत्न केला जातो, कारण असं आता मला पण वाटायला लागलंय, कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का? आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा, की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना। सरकार राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाहीये, सरकार जे आहे यांचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही, एवढं होऊन सुद्धा तुमचे सगळे खासदार पहिल्या दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। डेडलॉक कसं? त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्ही चर्चा करा। जर मी माझ्या रविवारच्या त्या मुंबईत जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक गोष्ट म्हणजे काय राजाराणीची गोष्ट नाही, घटना सांगितली होती की कालच्या मे महिन्यात RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं होसबळेंकडनं की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता, तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी, जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा
पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. त्या मुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेले आहे. काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले. ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही. ही रावण संस्कृती झाली. केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही चर्चेसाठी तयार आहे, मात्र धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आम्ही घेणार नाही. ही मस्ती झाली आणि ह्या मस्तीच्या विरोधातच सगळं आता देश पेटलेला आहे. ही राष्ट्रभावना आहे आता. नाही, मग उद्या प्रकाश आंबेडकरांनी मुंबई बंदची हाक दिली, शिवसेनेचा पाठिंबा आहे का? मला काल येताना आल्यानंतर इकडे कळलं. मला असं वाटतं आता लोकांना रस्त्यावरती यायचंय, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचंय. त्याच्यामुळे त्याच्यापासून कोणी अडवू नये. काल सुद्धा तुम्ही बघितलं, म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील, मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं, त्या डोक्यात खांद्यावर घेतली अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे. आता त्यांनी येऊ द्या, कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही. हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय. तर तो पहिला येऊ द्या बाहेर. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये युवकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, आता उद्या महाराष्ट्र बंद आहे. महाराष्ट्रात देखील अशा घटना होतील अशा चर्चा. महाराष्ट्रामध्ये आता काल तुम्ही एक पाहिलं असाल की मी इथे निघण्याच्या वेळेलाच आदित्यने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आम्ही युवा सेनेकडनं एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. आता एका मुलीचा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला. तिने सांगितलं की जवळपास 300 पेक्षाही जास्त आंदोलकांवरती मुंबईमध्ये त्यांना डिटेन करून ठेवण्यात आलं. ज्यांना आम्ही बऱ्याचशा लोकांना युवा सेनेने सोडवलं. त्यांचे नाव पत्ते घेतले गेले आणि अर्ध्या रात्री त्यांना डिजिटल नोटीस पाठवले. आता डिजिटल अरेस्ट जर का ही इलिगल असेल तर डिजिटल नोटीस पण इलिगल मानली पाहिजे. आणि डिजिटल नोटीस त्यांना काय पाठवताय तुम्ही? ज्याच्यामुळे हा विषय पेटलेला आहे तो विषय सोडवा तुम्ही. म्हणजे या देशामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा नाही. आवाज उठवला तर ते तुम्हाला चेपून काढणार. ही लोकशाही देश मानणार नाही. तुम्ही दिल्ली दौऱ्यावर आहात, आता काही वेळात केजरीवाल तुम्हाला भेटणार आहेत. काल जेव्हा राहुल गांधींचं आंदोलन झालं त्यानंतर केजरीवालांनी आरोप केला की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे. काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन दाबण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलं. बघू ना, मला ते काय बोलते ते कळू द्या. आणि मला असं वाटतं की आता सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. पण एकीच दिसत नाही सर. आता बघू ना, मी तर सगळ्यांच्या सोबत आहे. मी मुलांच्या सोबत आहे. म्हणून मी काल जाऊन अभिजितला भेटलो आणि त्या मुलांना मी म्हंटल मी भाषण करायला नाही, मी तुम्हाला वंदन करायला आलेलो आहे. कारण जी एक असं वाटत होतं आम्ही राजकारणामध्ये लढतो, पण एक कोणासाठी लढतो, तर ते कोणासाठी लढतो ती मुलं माझ्या समोर होती. आणि ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आहे अजूनही आपल्या देशामध्ये तो एक मर्दपणा म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची जी चीड म्हणतो ती जिवंत आहे. देवेंद्र फडणवीस सर, देवेंद्र फडणवीस का बयान आया, आम आदमी पार्टी का बयान आया है कल प्रोटेस्ट के बाद कि ये जुगलबंदी है कांग्रेस और बीजेपी की, क्योंकि बीजेपी से भी बैठा हुआ है प्रोटेस्ट के गवर्नमेंट वहाँ पे मिलने के लिए नहीं गई और यहाँ पे गवर्नमेंट उनको मना नहीं, जैसे मैंने कहा कि सरकार ने इन बच्चों के साथ बातचीत करनी चाहिए, वैसे विपक्ष ने भी आपस में बातचीत करनी चाहिए. तुम्ही दिल्लीत आहात, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. हो, शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. मुख्यमंत्री माझ्या शुभेच्छा आहेत आणि माझ्या शुभेच्छांमध्ये पाकिस्तानचा हात नाहीये.